नमस्कार भावना. तर मी आलो आहे आज तोरणाला आणि इथे आल्यावर तुम्हाला पार्किंगची सुविधासुद्धा दिली जाते. पर पर्सन एका गाडीचे 50 रुपये चार्जेस घेतले जातात. तर चला बघूयात आज तोरणा. बघा इथून हे वरती तुम्हाला तोरणा किल्ला दिसेल, जो पुण्यापासून 60 ते 70 किलोमीटर अंतरावर दूर आहे. आणि हा बघा तुम्ही, ही जी पायवाट आहे वरती गडावर जाण्यासाठी, ही पायवाट आहे. देखो भाई, देखो क्या बोल रहा है, हम हिम्मत हारेंगे, हमको उधर जाने का है. तर आता आम्ही त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. पण काही लोक बोलतायत की नाही, आम्ही अर्ध्यातून रिटर्न आलो. पण आम्ही रिटर्न जाण्यासाठी नाही आलो. त्याच्या दोन्ही साईडला कशी झाडी आहे आणि मधूनच एक पायवाट आहे. तर हे काहीतरी वेगळंच फील येतोय. तर छान वाटतोय, कारण का दोन्ही साईडला झाडी आहे आणि मधूनच एक छोटीशी पायवाट आहे गडावर जाण्यासाठी. तर ह्या किल्ल्याचा इतिहास असा आहे की अगदी वयाच्या 16व्या वर्षी महाराजांनी हा किल्ला जिंकला. 1646 हा किल्ला स्वराज्यात आला. इथूनच महाराजांची सुरुवात झाली. जाणारच, किती काय झालं तरी जाणार. बघा बरीच मंडळी काय वाटलं झालेली आहे. बघितला नजारा. आणि हा खालच्या साईडला तुम्ही बघितला ते डॅम आहे. आता हे डॅमचं नाव आहे काय आहे ते आपल्याला माहित नाही. तुम्हाला जो दृश्य दिसणार आहे ते काहीतरी वेगळंच असणार आहे. बघा काय नजारा आहे, जबरदस्त व्ह्यू आहे. तर इथे येताना तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे तुमच्या स्वतःची. कारण इथून जर तुमचा पाय वगैरे घसरला तर दुर्घटना होऊ शकते. त्याच्यामुळे इथे येताना सांभाळून या. खरंच असं बोलतात की हा किल्ला चढताना खूप धैर्य लागतं, पण इथून जाताना तुम्हाला नक्की स्वतःवर अभिमान वाटेल. जर भावनो इथे तुम्हाला यायचं असेल ना, तर तुमच्या पायामध्ये चांगली चप्पल किंवा चांगले ग्रीप असलेले शूज नक्कीच पाहिजे. त्याच्याने तुमचा हा ट्रॅक खूप सोपा होणार आहे. तर इथे आल्यावर परत जाण्याची इच्छा तुम्हाला होणार नाही, कारण का इतकं सुंदर आहे हे की परत जाऊसं तुम्हाला वाटणारच नाही. तर इथपर्यंत आता खूप सोपा ट्रॅक होता. आता इथून पुढे खूप अवघड चढाई असणार आहे. एकाच माणसाला चढायला किंवा उतरायला मिळणार आहे. त्याच्यामुळे जास्त घाई करू नका. अरे खालून वाकून जाईल. खरी मजा तर भावांनो इथे येते. खूप अवघड असा मार्ग आहे चढायला. आता लक्षात राहील आपल्याला.
पप्पाची असती महेश काका असते आई असते. आतापर्यंत आलोच नसतो आपण. नाही नाही आलोच नसतो झालो मी सांगतो ना. अरे यांना चढवताना झालं असतं आपल्याला. तर भावानो, नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येईल, त्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.